स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये। आणि आज आमच्या सोसायटीमध्ये आहे हळदी कुंकू। म्हणजे माझ्यासाठी पहिल्यांदाच आहे हे, कारण की मी याच्या आधी तुम्हाला माहीत आहे मी हळदी कुंकू कधी केलं नाही, पण सोसायटीमध्ये सगळे एकत्र राहतात। माझा इथला पहिला अनुभव राहणार आहे, म्हणजे मी पहिल्यांदाच असं हळदी कुंकू सार्वजनिक बिल्डिंगमध्ये इथे नवीन राहायला आल्यानंतर आपल्या ओळख्या पण होतात। कार्यक्रमात तशी दुरून ओळखी होते, पण असं आता कार्यक्रमात जवळून ओळखी होणार। इतक्या पटपट म्हणजे तयारी केलेली, मी घरी पाहुणे आले होते त्याच्यामुळे मला वेळ झाला, सगळे आले आहे खाली। तर चला आता आपण पटकन हळदी कुंकवाची तयारी करू आणि कशी रूपरेषा असते ते बघू, सजावट कशी केली ते पण बघू। चला स्टार्ट। तर हे बघा खाली किती सुंदर रांगोळी काढली होती। मी तर लेट आली होती, कारण का तुम्हाला माहिती आहे माझं इथं कामच चालू होतं आणि थोडंसं पाहुणे आलो त्याच्यामुळे मला वेळ झाला। तर या दोघींनी सुंदर अशी रांगोळी काढली। बिझी असतात सगळ्या आणि या बिझी शेड्यूलमधून सुद्धा त्यांनी रांगोळी काढली आणि खूप सुंदर काढली। आणि इथं प्रत्येकाचे वाण ठेवले असतात। आता हे माझ्यासाठी नवीन होतं थोडंसं, कारण का माझा इथला पहिला अनुभव आहे सोसायटीमध्ये नवीन आली असल्यामुळे। तर प्रत्येकाचं वाण असं साईडनी ठेवलं आहे प्रत्येकाने, आणि आपापल्या पद्धतीने ज्याला जसं जमेल तसं ते वाण देतात। तिळगुळ सगळं सगळं खूप सिस्टमॅटिक नाश्ता, आणि सगळे बिझी असतात। कोणी ड्युटीवर जाते, कोणी टीचर आहे याच्यामधलं, कोणी डॉक्टर आहे, कोणी प्रायव्हेट जॉब करतात। तर प्रत्येकजण असे बिझी आहे आणि सुरुवात ही मोठ्यांपासून होत आहे। म्हणून ह्या आता काकू आहेत यांनी सगळ्यांना पहिले तिळगुळ देतात आणि नंतर पुन्हा एकदा राऊंड वाणाचा असतो। तर असं सुंदर असं इथं माझी सगळ्यांची ओळख करून देत होत्या। माझ्या ज्या बाजूला राहतात ताई, या कोण आहेत त्या कोण आहेत, तर त्या मला सगळ्यांची ओळख करून देत होत्या। खूप छान वाटलं सगळ्यांशी भेटून। मला असं वाटलंच नाही की मी या सोसायटीमध्ये नवीन आहे ना, त्यांनी मला असं जाणून दिलं की मी नवीन आहे म्हणून। छान असे प्रत्येकजण बोललं, व्यवस्थित वाटलं आणि छान वाटलं मला। कसं असते ना, तुम्ही जेव्हा नवीन असतात थोडंसं कम्फर्टेबल राहत नाही, कारण का तुमची ओळखी नसते, तुम्हाला कुणाचं नेचर माहीत नसते, त्याच्यामुळे थोडं आपल्याला होतं। पण इथे मला आल्यापासून म्हणजे पहिल्या दिवसापासून इथं मला असं वाटलंच नाही, माझ्या मनात दुखदुख होती इथे नवीन आहे, इथे मला गमणार का, पण इथे तसं काहीच झालं नाही। मस्त आहे, शेजारी पण छान आहेत, कामाशी काम ठेवतात, खूप छान आहेत। आणि यातल्या काही जणी तर बिलकुल मला जशी कॅमेरा घेऊन सतत रील काढायची हौस असते, तर माझ्यापेक्षाही हौसी इथं एक दोन जणी आहेत। त्यांनी भरपूर मस्त रील काढल्या आणि खूप हौशी पण आहेत, त्याच्यावर खूप छान वाटलं। बोलायला पण छान आहेत आपल्यासारख्याच। आता आणि बघा हळदी कुंकू लावलं ना, माझ्या डोक्याला किती कुंकू लावून दिलं आहे सगळ्यांनी। तर आणि सगळे बोलायला असे फ्री होते, तर त्यामुळे मजा पण आली। वाण प्रत्येकाचं वाण पण खूप छान दिलं, सगळं यूजमध्ये येणारं वाण दिलं। आणि ते एक सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे सासूसुनांच्या जोड्या होत्या, तर दोन ह्या डॉक्टर आहेत आणि त्यांच्या बाजूला ज्या नथ घातल्या नाकात त्या टीचर आहेत। तर छान आहे, स्वभावाने खूप मस्त आहे। बिझी शेड्यूल होतं त्यांचं, त्या ताईंचं, तरी वेळातून वेळ काढून आल्या, वाण दिलं आणि त्या गेल्या आणि पुन्हा नंतर वापस आल्या। तर इथं नाश्त्याची पण सोय ठेवलेली होती आणि हिला खूप हौस आहे रील काढायची, त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक रीलमध्ये तिला म्हणजे मी जेवढी ॲक्टिव्ह आहे तेवढी ती ॲक्टिव्ह आहे। प्रायव्हेट असतं तिचं अकाउंट, पण छान रील बनवते ती पण। आणि तिला मी तर या आहे सेक्रेटरींच्या मिसेस बिल्डिंगमधल्या। तर खूप छान आहे स्वभावाने, नेचरने खूप म्हणजे प्रत्येक गोष्ट विचारून करतात, ते खूप छान वाटली इथली गोष्ट मला। तर आता आमचं हळदी कुंकू सगळ्यांचं हळूहळू देवाणघेवाण चालू आहे देणं, आणि खूप छान वाटलं। आणि प्रत्येकजण बोलताना इकडली तिकडली माहिती देत होतं। आणि खरंच जेव्हा आपण नवीन असतो ना, तेव्हा थोडंसं बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कळत नाही, तर ते प्रत्येकजण सांगतं इथे असं तसं। तर इथे प्रत्येकजण वाण देत होतं, आणि वाण दिल्यानंतर पहिले हळदी कुंकू दिलं सगळ्यांनी आणि नंतर वाण। तर असं प्रत्येकजण शिस्तीत व्यवस्थित देत होतं। आणि मोठे ज्या होत्या ना, इथं एक गोष्ट सांगायची राहिलीच तुम्हाला, इथे सासूसुनांची जोडी खूप छान होती। सासू आणि सून अशा दोघीजणींच्याच जोड्या होत्या इथे, पण खूप मस्त बॉन्डिंग होतं दोघींचं बोलण्यात, व्यवहारात, आणि खूप भारी वाटलं मला। तुम्हाला माहीत आहे मला बिलकुल माझ्या सासूच्या बरोबरीचं जर कोणी दिसलं तर मला खूप चांगलं वाटतं त्यांच्याशी बोलून। मोठे माणसं घरामध्ये किती आवश्यक असतात हे सगळ्यांना माहीत आहे, त्यांचा खूप मोठा सपोर्ट असतो आपल्याला। आणि मला नेहमी जेव्हा असं कोणी दिसलं तेव्हा मला माझ्या सासूची आठवण येतेच।
तर खूप छान बोलल्या त्या, मस्त आणि मनमोकळ्या बोलल्या आणि म्हणाल्या की घरी ये कधी एकदा, कारण का त्या बाजूच्या विलमध्ये राहतात आणि आम्ही साईडच्या विलमध्ये असतो. ए बी अशा 2 विल आहेत. आणि ह्या आमच्या म्हणजे रीलच्या सगळ्यात जास्त हौशी. तर इथे वाण देत होतं आणि या ताई टीचर आहेत. तर आणि ह्या पण एकाच विलमध्ये राहतात. तर खूप छान वाटलं आणि वाण देताना खूप हसी मजाक चालू होती, मस्ती चालू होती. आवाज थोडा आजूबाजूचा येत होता म्हणून मी म्यूट केला. तर प्रत्येकाने वाण काय काय दिलं ही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच. वाण काय दिलं आहे तर. पण भारी वाटलं. तुमच्या सोसायटीमध्ये असा मिळून प्रोग्राम होतं का? वर्षातून एकदा का होईना पण असा प्रोग्राम असला तर सगळ्यांच्या ओळखी होतात. बिझी शेड्यूलमध्ये थोडं वेळातून वेळ काढून आपण स्वतः पण रिलॅक्स होतो. तर सगळ्यांनी म्हणत होते की नाकात नथ घालून यायची होती, पण बऱ्याच जणांनी घालून नव्हत्या आल्या. तर असो, पुढच्या वेळेस नक्की सगळेजण घालून येणार असे म्हणत होते. आणि प्रत्येकजण साडी घालून आलं होतं. माझी इच्छा झाली होती ड्रेस घालायची, बरं झालं घातलं नाही, कारण का इथे कोणीच ड्रेसवर नव्हतं आलं. मला वेळ होणार, पाहुणे आले त्याच्यामुळे मला बिलकुल वेळ नव्हता. मी खूप म्हणजे 5-10 मिनटात तयारी केली. तर आता व्हिडिओ खूप मोठा होणार होता म्हणून मी प्रत्येकाचा व्हिडिओ नाही काढला. ज्यांचा ज्यांचा जमला त्यांचा काढला. कारण कसं आहे ना, थोडंसं बोलावं पण लागतं. सतत मोबाईल घेऊन चांगलं नाही वाटत. थोडंसं मला नव्हतं वाटत. पण थोड्या वेळाने मग मलाही कम्फर्टेबल वाटायला लागलं. सगळे माझ्याच बरोबरीचे वाटले मला. रील वेडे म्हणतो ना आपण, कॅमेरा याची सगळ्यांना आवड होती. तर इथे माझं चालू होतं आणि त्या म्हणाला, "नाही, तू या बिल्डिंगमधली आता नवीन आली आहे, तर तुला नाव घ्यावं लागेल." तर असं चालू होतं आमचं. तर इथे हळदी-कुंकू देणं चालू आहे आणि तिळगुळ. वाण हे नंतर देणार म्हणून सुरुवातीला आता पहिले हळदी-कुंकू देणं चालू आहे माझं. तर आणि मोठे असो छोटे होतं, हळदी-कुंकू देताना आपण सगळ्यांच्या पाया लागतो. इथे प्रत्येकाने तेच केलं. आपली संस्कृती जी असते ना, आपण किती स्टँडर्ड झालं, आपण किती मोठे झालं, पण या गोष्टीनं आपल्याला बरोबर जमिनीवर ठेवतात आणि हे आपल्यासाठी एक संस्कृती जपण्याचं एक माध्यम पण आहे आणि चांगलं पण वाटतं. त्यानिमित्त का होईना मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. आणि ह्या ताई डॉक्टर आहेत. तर छान वाटलं यांच्याशी पण बोलून. खूप त्यांचा बिझी शेड्यूल असतो तरी त्या आल्या, वाण दिलं सगळ्यांना आणि गेल्या. थोड्या वेळाने पुन्हा आल्या त्यांचं जे काम होतं ते करून. तर ह्या माझ्या शेजारी राहतात. खूप मस्त आहे स्वभावाने, खूप छान आहेत. प्रत्येक गोष्ट मला असं काही समजली नाही तर सांगतात, हे असं करायचं, तिथं ते करायचं. कोणत्याही प्रकारचा आरडाओरडा न करता चांगल्या भाषेमध्ये जे म्हणतात, नाही तर आजकाल लोकांची बोलण्याची टोनिंग सगळं चेंज झालं आहे. जेव्हा आपल्याशी असे कोणी प्रेमानं समजून सांगितलं तर आपल्याला चांगलं वाटतं आणि समजून घेतलं नवीन आहेत म्हणून, तर ते पण मला बरं वाटलं. तर त्या सांगतात मला कोणची अडचण आली काय आली तर मी त्यांना विचारते. तर छान आहे माझा शेजार पण. तर इथे या आमच्या बाई. मला तसं सगळ्यांशीच बोलून छान वाटलं, पण हिच्याशी बोलून खूप छान वाटलं. कारण का ही खूप हसरी आहे. जसं माझं नेचर आहे ना तशी आहे ती. त्याच्यामुळे छान वाटलं, मला भारी वाटलं. तुम्हाला चेहऱ्यावरून पण कळलं असेल तिचं नाही. आणि मला इथे नाव घ्यायला लावलं, कारण का मी या बिल्डिंगमध्ये नवीन आहे त्याच्यामुळं तर घ्यावं आता मी काय नाव पाठ करून आली नव्हती. मला काही सुचत नव्हतं. मी गडबड कसं बसं नाव घेऊन घेतलं. आणि या सोसायटीमध्ये हे पहिलेपासून राहत असल्यानं यांना आजूबाजूच्या सोसायटीमध्ये आमंत्रण होतं, तर त्या तिकडे पण गेल्या होत्या. त्यामुळे इथे जुनं असल्यामुळे त्यांची ती ओळख भरपूर होती. आता मी नवीन आली आहे तर माझी पण हळूहळू सगळ्यांशी ओळख होऊन जाईल. जसं आपण ज्या वातावरणात राहतो तिथे बरोबर आपण मॅच होऊन जातो. हळूहळू सगळं होऊन जातं. तर याच्यानंतर नाश्ता ठेवला होता. नाश्त्यामध्ये पहिले जेवणाचं चालू होतं, पण प्रत्येक जणाचा टाईम शेड्यूल, बाई मिळाली नाही वेळेवर स्वयंपाकाला. त्याच्यामुळे जेवणाचं कॅन्सल झालं आणि नाश्ता ठेवला. कारण का प्रत्येकजण इथे बिझी असतो. कोणी जसं तुम्हाला सांगितलं सगळे जॉबवाले आहे. मग सगळं कार्यक्रम आटोपल्यानंतर भरपूर हे राहतं, काम राहतं. ते ते बघायला मग कोणी अवेलेबल नव्हतं. त्याच्यामुळं मग नाश्त्याचं ठेवलं. तर नाश्ता बघा काय तुम्ही पण सगळं खायला बसले. Hours later. फायनली आता झाला आमच्या सोसायटीचा प्रोग्राम हळदी-कुंकाचा आणि माझा पहिला एक्सपिरियन्स होता. म्हणजे तुम्हाला माहिती आहे मी करत नसते, तुम्ही माझे ब्लॉग रेग्युलर बघता. मी जाते, मला बोलवतात असं, पण मी इथे पहिल्यांदा केलं. तर छान वाटलं. सगळे छान आहेत लोक, मस्त आहे, बोलायला पण मस्त आहेत. आणि कोणी काय काय वाण दिलं ते तुम्हाला जोड्याला
हे बघा ती छान मोत्यांची अशी लढ आली आहे, स्टोन आहे त्याला. तर हे पण यूजमध्ये येतं. हे किसनी आलेली आहे आणि हे जुड्यामध्ये टाकायचं सुंदर असं हे पण एक आलेलं आहे. हा टिफिन बघा किती छान आहे, हा पण यूजमध्ये येतो. आणि हे कटोरं सुंदर तडका पॅनसारखं, हे पण यूज होतं आपल्या. हे पण सुंदर छोट्या छोट्या कटोऱ्या आहेत. आणि हे सगळ्यात मोठं हे सुंदर, याचा यूज आपण फळाची टोकरी म्हणून सुद्धा करू शकतो. याच्यामध्ये आपण कप ठेवू शकतो. अजून एक हे पण आलेलं आहे, साडीचं कवरसुद्धा आलं आहे. आणि मी बांधलेलं होतं, तुम्हाला दाखवते मी काय बांधलेलं होतं. तर मी हे बांधलेलं होतं धूप लावायचं, चिणी मातीचं आहे, छान आहे पण मस्त वजनी आहे. तर हे वाण होतं आमचं सगळ्यांनी सोसायटीमधल्या लोकांनी दिलेलं आहे मी. आणि खूप छान वाटलं मला प्रोग्राममध्ये. म्हणजे एवढ्या दिवसाचं मला थोडीशी मनामध्ये दुखी होती, लोक कसे आहे काय, पण सगळेच छान आहेत. आणि आपणही असे वेळ प्रसंगीच भेटतो सगळे एकत्र, बोलायला पण चांगले आहेत. छान वाटलं, मस्त वाटलं. तर माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि ही बघा गौरीनं गिफ्ट दिली होती मला तयार करून माझ्या मुलीने, बघा किती सुंदर गेली. तर चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.